झालं आता तुझ्यामुळे माझी एक्झिट. I really did not mean to. शट अप. अजिबात एक शब्द सुद्धा बोलू नको. हॅलो आई. हा अगं वैदू मी थोडा वेळाने करू का तुला? अगं ऐक तर. अगं तुला देवळात जायला सांगितलं होतं का नाही अभिषेक करायला? झालं ना सगळं व्यवस्थित? आई ऐक ना, मी प्लीज नंतर करते ना. ऐक अगं ते परेशराव येणार आहेत स्नेहाला भेटायला, तर तू ऑफिस वरून निघालीस का नाही की ते ऐक ना, मी प्लीज थोड्या वेळाने करू का? सध्या जरा बिझी आहे. हां बाय. हा बाबू. काकी जरा बारीकसं काम होतं तुझ्याकडं. काम? कसलं काम? ते सांगतो, पण तू आधी प्रॉमिस कर की तू नाही म्हणणार नाही म्हणून. अरे पण आधी काम काय ते तर सांग. सांगतो ग, तू आधी प्रॉमिस तर कर. बाबू. काकी बर केलं प्रॉमिस. आता काम सांगशील? काकी झालंय असं की आधी म्हणून मी हा निर्णय घेतला. बाबू एवढं सगळं झालंय आणि तुम्हाला आत्ता सांगतोयस? थांब मी येते तिकडे. काके अगं एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तू कशाला येतेस? हा मी करतो ना सगळं मॅनेज. काके तू तेवढी फक्त परमिशन दे, बाकीचं मी सगळं हँडल करतो. अरे खूप मोठी प्रोसिजर असते, सगळ्या संचालक मंडळाला बोलवावं लागतं. काके ते संचालक मंडळ इथे बँकेतच आले, मी बोलून घेतले त्यांना ऑलरेडी. काकी मी तुला म्हणलं ना मी सगळं मॅनेज करतो म्हणून, तू फक्त परमिशन दे की तेवढी. बरं ठीक आहे, देते परमिशन, पण सांभाळू ना, काही गडबड नको व्हायला. थँक्यू काकी, थँक्यू सो मच. काकी म्हणून मी म्हणत असतो, जिथं होती वजा बाकी तिथं उभी राहते माझी पुष्पा. काकी हा काकी मी ठेवतो, हा नंतर बोलतो. हा बाय बाय. अरे पण बाबू. चला, संचालिका पुष्पाताई अण्णासाहेब मक्तेदार यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आता बॉल तुमच्याकडून दे. चला निर्णय घ्या. ते आम्हाला आमच्या चौकटीत बसतं का, आमच्या नियमात बसतं का ते